नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र हो, आज एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आला आहे. विषयाचं नाव आहे लाडकी बहीण एक फसलेली योजना. मित्र हो, ह्या महाराष्ट्राच्या निवडणुका ज्याच्या आधी झाल्या, म्हणजे आता 2024ला झाल्या त्या निवडणुका. त्याच्यामध्ये भाजप सरकारने, भाजप आणि शिंदेसेना या दोघांनी मिळून जी एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण, ती योजना म्हणजे ती एक फसलेली योजना आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून या विषयाचं नाव आम्ही ठेवलं आहे लाडकी बहीण एक फसलेली योजना. मित्र हो, या निवडणुकीत विजय मिळावा यासाठी त्यांनी ही योजना जाहीर केली. आणि आपल्या ज्या म्हणजे स्त्रिया आहेत, महाराष्ट्रातील स्त्रिया, यांना भुलवण्यासाठी आणि भाजपला जास्तीत जास्त मतदान पडावं त्यासाठी त्यांनी ही योजना जाहीर केली. परंतु आता ती योजना ते कंटिन्यू चालू ठेवत आहेत, लाडकी बहीण. परंतु आता त्यांना ते लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला झेपत नाही आहेत, कारण त्याचा भार आता सरकारच्या तिजोरीवर पडू लागला आहे. त्याच्यामुळे आता बऱ्याच महिलांना ते अपात्र करत आहेत. म्हणजे काहीतरी कागदपत्रामध्ये गोंधळ आहे, तुमच्या नावात प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे अशा रीतीने ते महिलांना अपात्र करत आहेत. काही महिलांना अपात्र ठरवून त्यांना मिळणारे जे 1500 रुपये आहेत ते बंद करायचे पाठी लागले आहेत, कारण सरकारकडे आता पैसे नाही आहेत. पण मी काय म्हणतो, तुम्ही निवडणुकीच्या आधी त्यावेळी तुम्ही कागदपत्र बघून किंवा चेक करून त्यांना 1500 रुपये जी पेन्शन आहे ती लागू करायला होती. निवडणुकीच्या आधी का तुम्ही सरसकट सगळ्यांना पेन्शन जाहीर केली? त्यावेळी कागदपत्र बघायला वेळ नव्हता का तुमच्याकडे? आता निवडणुका झाल्यानंतर, तुमचं सरकार मानल्यानंतर तुम्ही या योजनेतले लोकांचे कागदपत्र चेक करताय आणि महिलांना अपात्र ठरवताय. हा कुठचा न्याय आहे? आता तुम्ही अपात्र ठरवून त्यांची पेन्शन बंद करताय. आणि आता अशी पण एक बातमी आहे बघा, ही बातमी तुम्हाला दिसेल आता स्क्रीनवरती, की ज्या अपात्र महिला झाल्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही पुन्हा पैसे वसूल करण्याच्या प्रयत्नात आहात. मी म्हणतो, महिलांनी पैसे मागितले होते काय? तुम्ही स्वतःच योजना जाहीर केली आणि स्वतःच पैसे वाटताय, मग महिलांकडून पैसे रिटर्न घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? ठीक आहे, आता तुमच्या सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे, विकास कामांसाठी निधी मिळत नाही आहे, पण महिलांनी पैसे मागितले होते काय? तुम्ही पैसे स्वतः ही योजना जाहीर केली आणि स्वतःच पैसे वाटले, मग कशासाठी रिटर्न पैसे घेत आहे लोकांकडून? ही योजना पूर्णपणे फसलेली आहे असं आम्हाला वाटतं. मला वाटतं की सरकारने महिलांच्या भावनांशी खेळू नये, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना महिलाच भारी पडतील आणि मतदान त्यांना करणारच नाहीत. त्याच्यामुळे सरकारने महिलांच्या भावनांशी खेळू नये. आता जर तुम्हाला माहिती होतं की एवढा पैसा आपल्याला देणं शक्य नाही, मग कशासाठी योजना जाहीर करायची? आता महिलांच्या जीवावर मतदान मिळवून महाराष्ट्राची सत्ता मिळाली, आता मुंबईची सत्ता देखील तुम्ही मिळवलीत आणि आता तुम्ही महिलांकडून पैसे परत घेण्याची भाषा करत असाल तर ही तुमची दादागिरी आहे. त्याच्यामुळे सरकारने आता ही योजना नसेल झेपत तर सरकारने योजना बंद करावी, पण महिलांच्या भावनांशी खेळू नये असं मला वाटतं. ही योजना पूर्णपणे फसलेली आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून या विषयाचं नाव आम्ही असं ठेवलं आहे की लाडकी बहीण एक फसलेली योजना. चला तर मित्र, मी आता तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू आणि नवीन विषयावर चर्चा करू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.